खाल्ली मी, अख्खा फळ खाऊ शकतो. एक नंबर टेस्ट आहे. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हावरटचाच आहे, पण आज थोडा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आज असे काही फ्रुट्स, फळं खाणार आहोत की जी आपण आयुष्यात पहिल्यांदा कधीच ट्राय केली नाहीत आणि ती एक्झॉटिक पण आहेत आणि आपल्या इथे फार कमी मिळतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामधलं जे शेवटचं फळ आहे ना, त्याच्याने आपण अमर होणार आहोत. अमर. क्या बात कर रहे हैं? तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता सुरू करूया. पहिला आपण पदार्थ खाऊया. कुठला आहे तो? कुठला खाऊया? लिची. लिची. ये क्या है? लिची कुठे आहे? तर मित्रांनो, लिची हा सगळ्यात कॉमन आहे असं मी ऐकलं. म्हणजे लिची सगळ्यांनी खाल्ली असेल मला तरी वाटतंय, पण मी अजूनपर्यंत लिची कधीच खाल्लेली नाहीये. हम लोगों ने गरीबी देखी है. एवढी गरिबी आमच्याकडे आहे की आयुष्यात कधी मी लिचीच खाल्ली नव्हती आणि मी पहिल्यांदाच बघितले पण पहिल्यांदाच की लिची अशी दिसते. मी ती कशी फोडल्याच्या नंतरची असते ना, तशी बघितली. तर बघूया, ट्राय करून बघूया की ही कशी लागते. हा, फुटली. हे बघा, आतमध्ये मस्त वेगळी, वरून कवर कडक आहे आणि आतमध्ये टेस्ट बघूया. मी आधी पहिली टेस्ट बघतो. कोड एकदम, म्हणजे अति पिकलेला फणस असतो ना तशी चव आहे एकदम. बघ तू बघ, म्हणजे गोड, म्हणजे जास्त पिकलं असं मला वाटतंय पर्सनली. ते ना एकदमच म्हणजे अशी ना बेकार चव आहे एकदम. मला म्हणजे चव कसली ते समजतच नाही. हा, म्हणजे एकदम गोड आहे, अशी एकदम अशी गोड, स्वीट खूप जास्त आहे. त्याच्यामुळे ना चव अजिबात समजतच नाही. याच्यामध्ये 10 पैकी जर रेटिंग द्यायचं म्हटलं ना, तर मी याला दोन देईन. दोन रेटिंग. त्याच्यानंतर दुसरीकडली ट्राय करूया, ब्लूबेरी. अरे हा, लिचीची प्राइस किती असेल याची? प्राइस पण मी सांगणार आहे सगळ्यांची किती असेल ती. हे जे सगळे फ्रुट्स आहेत ते असं मी ऐकलंय की एक्सपेन्सिव्ह जास्त. हा, मग लिची सांगतो. लिची किती रुपयाची असेल? 200 वगैरे. काय, किलो? किलो ना? किलो म्हणजे ही जेवढे आहेत ना. नाही, एवढी नाही महाग आहेत. किलो. हे मी 120 रुपयाचे आणले आहेत, पाव किलो. 120 रुपयाचे पाव किलो. 480 रुपये किलो आहेत. आमच्याकडे स्वस्त आहेत की महाग आहेत हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आपण दुसरा एक पदार्थ ट्राय करणार आहोत, तो म्हणजे आहे फळ ट्राय करणार आहोत आपण. दुसरं ते म्हणजे आहे हे द्राक्ष. आता बरेच जणांना काय वाटेल की आतापर्यंत पहिला जो सांगितला तो पण कॉमन होता आणि दुसरा सांगितलं तो पण एकदम कॉमन आहे. तर काय मित्रांनो, कॉमन नाहीये. हे जे द्राक्ष आहे ना, ते आपल्या देशातलं नाहीये. हे द्राक्ष आहे बाहेरच्या देशातलं आणि याला सीडलेस ग्रेप्स म्हणतात. याच्यामध्ये बी अजिबात नसते. तर हे सीडलेस ग्रेप आहे. आपल्याकडे असतात त्याच्यामध्ये छोटीशी तरी त्याच्यामध्ये बी असते, तर याच्यामध्ये अजिबातच बी हा प्रकारच नसतो. त्याच्यामुळे हे सीडलेस आहे, सीडलेस. तर बघूया आपल्याकडे कशी आहे टेस्ट याची ती. हे चांगले आहे आणि खाऊ शकतो मी. हे ना आवडलं? अरे साला तुम लोग पागल है क्या? मला आवडले. म्हणजे आपली द्राक्ष आहेत ना, आपली म्हणजे आपल्या इकडे जी मिळतात ना द्राक्ष, त्या द्राक्षांसारखेच सिमिलर. थोडीफार चव आहे, थोडी वेगळी आहे चव. मला ठीक वाटली. मला याला मी 6 मार्क्स देईन. 10 पैकी 6 मार्क्स आहेत. आणि याची कॉस्ट काय आहे सांग? म्हणजे हे किती आहेत? पाव किलो आहेत किती? हा, हे पाव किलो आहेत. 300 वगैरे, 200-300. मी 200च्या जवळपास आहे. मित्रांनो, या द्राक्षांची किंमत आहे 250 रुपये. पाव किलो मी 250 रुपयाचे आणलेत आहेत. एवढी महाग आहेत. त्याच्यानंतर म्हणजे कॉमनच आहे तो पदार्थ, पण आम्ही कधी खाल्ला नाही आयुष्यात. कधी मी ब्लूबेरी फ्लेवरचं ना म्हणजे आईस्क्रीम कधीतरी खाल्ले असेल, पण मी ब्लूबेरी, मला पर्सनली तो त्याचा स्मेल चांगला येत नाही ना, म्हणून तर मी कधीच आयुष्यामध्ये ब्लूबेरी हा काय बोलतात ते फ्रूट खाल्लंच नाही. पण आज आपण ट्राय करणार आहोत ब्लूबेरी. आधी याची प्राइस सांग. याची प्राइस काय असेल? हे तर खूप महाग आहे. याची प्राइस, एवढ्याची याची प्राइस काय असेल सांगा तुम्ही. काय असेल प्राइस? 150-200.
150 एकदम परफेक्ट उत्तर दिलं नाही. याची 150 रुपये किंमत आहे. एवढीच आहेत. म्हणजे किती ग्रॅम आहेत? 7 फक्त करोड 125 ग्रॅम आहेत. 125 ग्रॅम आणि त्याची किंमत आहे 150 रुपये. याच्यावरून तुम्ही सांगा की याची 1 किलोची प्राइस किती असेल. आता टेस्ट करूया. चेस कर. चीयर्स. आजच्या गावात एवढे काय ना. अरे बेकार. वाटून का बवासीर बना दियो. तर मित्रांनो आम्ही आता ब्लूबेरी थोडीशी एकच खाल्ली मी. पण पैसा बरबाद. म्हणजे 150 रुपये वरतच नाहीत मला वाटतं. कदाचित मला जास्त पिकलेली मिळेल सगळी फळं असं मला तरी वाटतंय. पण चव म्हणायला नाही, पण एकदम त्याच्या दिसण्यावरून एवढं वाटत नाही. म्हणजे बघून नाही वाटत आहे की ते एकदम हे आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच त्याचा. पण एकदम बेकार चव आहे. आम्ही उलटीच केलेली. विचार करा की किती बेकार चव असेल याची. यासाठी या ब्लूबेरीला मी 0 रेटिंग देईन. 0 रेटिंग देईन अक्षरशः. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. एवढी बेकार चव आहे. ती जाऊ दे. पण अजून आपल्याकडे किती आहेत? 1 2 3 आहेत. 4 आहेत. कुठले? 4 आहेत. 4 फळं आहेत आणि 4ही फळं आहेत ना ती मला तरी वाटतं बघून तरी मोठी पण आहेत ना. त्याच्यामुळे त्याची चव पण चांगली असावी होपफुली. कारण आजचा आमचा दिवस खराब झाला. आधीची सगळी फळं एकदम खराब लागलेली आहेत. त्यातल्या त्यात एक द्राक्ष तरी चांगली होती. तर बघूया याच्यानंतर हे फळ आहे. या फळला तुमच्याकडे काय म्हणतात? हे बघा. हे ते असतं ना कोकम, तसं दिसतंय ना. रितेश तू सांग काय असेल याचं नाव सांग. गावठी कोकम. मस्त जोक मारा रे. बघ ते दिसतंय पण तसंच. कोकम सारखं दिसतंय. पण ह्यालाच मला त्या फ्रूट वाल्याने नाव सांगितलंय आलू बुखारा. मी त्याला सर्च करत म्हणतात होते मगाशी. आलू बुखारा म्हणतात. आणि मी कधी बघितलं पण नव्हतं. मी पहिल्यांदाच बघतोय की हे असं काहीतरी फळ असेल. स्मेल वगैरे काय नाही त्याला अजिबात. काहीच स्मेल नाही ना. अरे हाय. इथे बघ. अरे वास होत. माझं नाक स्ट्रॉंग आहे. मस्त आहे वास. आणि आता कसे खातात काय माहिती नाही. मी कट करतो. सूर्य आणलेले आहे आपण. हे बघा आतमध्ये एक मध्येच बी आहे आणि कोकम सारखं अजिबातच नाहीये आतमध्ये. बाहेरून कोकम सारखं दिसतंय पण आतमध्ये वेगळंच आहे एकदम पूर्णपणे. वास आहे ना तो कोकम सारखा येतोय. वास कोकम सारखाच येतोय. टेस्ट करून बघूया. 1 2 3 चीयर्स. हे ना कशासारखं लागतं माहितीये? ते असतं ना पेरूचा भाऊ. काय बोलतात त्याला? पेरू सारखं. पेर पेरूचा भाऊ. तसं लागतं. पेर सारखंच लागतंय. पण पेर कसं एकदमच पाण्यासारखं लागतं ना. हे थोडस आंबटपणा, थोडस स्वीट. हे मला आवडलं. हे चांगलं आहे. म्हणजे पेरपेक्षा पण हे चांगलं आहे. सगळं हे मी अख्खा फळ खाऊ शकतो. ह्याची प्राइस काय सांग? हे किती आहे? किती होते? 4 होते. 4 मी मित्रांनो आणले आहेत. किती प्राइस आहे याची? 150. नाही कमी आहे 100. मित्रांनो याची प्राइस आहे 120 रुपये. 120 रुपयाला 4 आले मला. 4. माझ्याकडून रेटिंग आहे 7.5. 7.5. माझ्याकडून 8. तुझ्याकडून 8. माझ्याकडून 7.5. 4 फ्रुट्स खाऊन झालेले आहेत आणि 4 मधला मला फक्त एकच आवडला. तो म्हणजे हा आलू बुखारा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला माहित नाही. त्याच्यानंतर हा एक पदार्थ म्हणजे फ्रूट आहे. फळ आहे. हे फळ आपल्या कोकणामध्ये सगळ्यात कॉमन आहे. पण ते कधी कॉमन आहे? मार्च एप्रिल मेला. पण डिसेंबर मध्ये पण हा आपल्याकडे मिळतो. म्हणजे हा आहे हापूस. हा हापूस आहे कुठला? केरळमधला. केरळमध्ये हापूस जो मिळतो ना तो लवकर बनतो त्यांच्या इकडे. आणि त्याच्यानंतर मग आपल्या कोकणातल्या मार्केटला येतो. कोकणातल्या मार्केटला बघा त्यांचा लवकर येतो म्हणून तर त्यांना रेट पण मिळतो. आणि आपल्या इकडचे लेट आहेत ना. म्हणजे एप्रिल मे नंतर येतात ना कोकणामधले. म्हणजे मोस्टली रत्नागिरीतले. देवगडचे पण लवकर येतात. पण रत्नागिरीतले
लेट आल्यामुळे ना आपल्या इकडच्या कोकणातल्या आंब्यांना हापूसला तेवढासा भाव मिळत नाही. पण ह्यांचा बघा डिसेंबर मध्येच नाही, मी नोव्हेंबर मध्ये पण हा बघितला होता आलेला आपल्या ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये. तर नोव्हेंबर मध्ये जर यांचा आंबा येत असेल तर त्यांना विचार करा रेट काय असेल. हे एक फळ आहे ना, मला एक फळ 120 रुपयाला पडले हे वाला. एक फळ म्हणजे त्याच्यातूनच तुम्ही कॅल्क्युलेट करा की याचे डझन कसा असेल तो. तर आपण ट्राय करूया हा वाला. दाखवा आतमधला. हा स्मेलला ना कमी आहे बघ, आपल्या इकडे जसं वाचत तसं नाही, स्ट्रॉंग नाही, स्ट्रॉंग असं नाही. हे बघा कट करून दाखवत तुम्हाला, बघा कट करून आतमध्ये पण ना आपल्याकडे जसा ऑरेंज थोडासा दिसतो ना तसा पण नाही, पिवळसर आहे एकदम. टेस्ट चीयर्स. एक नंबर टेस्ट आहे. पण जशी ऐकून घ्या, असते तशी नाही. हापूस आंबा अजिबात नाहीये हा. हापूस नाव दिलेलं याला पण अजिबात हापूस आंबा नाहीये. आंबा आहे हा पण हापूस नाहीये. ये गलत है, ये ठीक नहीं है. हा कसा लागतो माहितीये का, तोतापुरी आंबा आहे ना, बरोबर ना. तोतापुरी आंबा जशी टेस्ट करतो ना एक्झॅक्टली तशीच टेस्ट आहे, अजिबात वेगळा नाहीये. फक्त तोतापुरी आंबा ह्याच्यापेक्षा कडक असतो थोडासा खायला, पिकला तरी. हा एकदम थोडासा नरम आहे आतून खायला, गर म्हणजे आतला नरम आहे. याला मी देईन 8 मार्क याला माझ्याकडून. हा त्याच्यानंतर आहे हे फळ, जे की मी अख्ख्या आयुष्यात मी कधीतरी मी ठरवलं होतं की एकदा ना एकदा हे मला ट्राय खायचंच आहे. याला म्हणतात गांडू. ॲव्होकाडो म्हणतात त्याला, ॲव्होकाडो. ॲव्होकाडो आहे हे. आणि हे आता काळसर का दिसतंय माहितीये का, म्हणजे काळं निळं पडलंय. याचं कारण काय माहितीये का की हे पिकलेलं आहे. मोस्टली बाजारामध्ये जे बघायला मिळतात ना ती थोडी कमी पिकलेली असतात, ही जरा जास्त पिकलेलं आहे. फ्रूटवाले काका काय म्हटले की हे जास्त पिकलेलं आहे त्याच्यामुळे हे जरा काळं होतं. अजून थोडे दिवस ठेवलं असतं तर हे खराब झालं असतं, पण हे चांगलं आहे म्हटले. तर आपण आता बघूया, होपफुली त्यांच्यावरती आपण आता हे सगळे बाकीची त्यांनी पिकलेलीच दिली आहेत फळं, तर होपफुली हे तरी चांगलं असेल असं आपण पकडूया. तर हे आपण ट्राय करूया. मला आयुष्यात कधीतरी ट्राय करायचं होतं. पण एकदम डिफिकल्ट टास्क आहे. होय काय, कडक असतं. छे झालं लगेच आरामात. पिकले ना, अय्यो खराब झाले काय. आयुष्यात कधी ट्राय करायला नाही भेटलं आणि जे भेटलं ते पण असं म्हणजे काय म्हणायचं. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. चांगला भाग आहे ना तो पण ट्राय करूया. एवढंच घेतो. मला तर बघूनच इच्छा नाही ट्राय करायची. अशी पचपचित चव आहे एकदम. एखाद्या कुठल्याही पदार्थामध्ये ना थोडस साखर म्हणजे 1 चम्मच साखर आणि 1 किलो मीठ टाकल्याच्या नंतर जसं लागेल ना असं पचपचित आणि उमळट एकदम. एवढं वाईट आहे, एकदम बेकार आहे, एकदम बेकार. आणि ऑलरेडी हे पिकलंय जास्त ना त्याच्यामुळे तर अगदी खराब होत आहे. कसं आहे, उग्रस वास आहे एकदम. तर मला तरी अजिबात आवडलं नाही. याला माझ्याकडून -10 मार्क आहेत. -10 मार्क. हे आणि ब्लूबेरी भाऊ आहे दोघं. हे दोन अगदी याला आणि याला अजिबातच फालतोय. आणि या फळासाठी मी 80 रुपये घालवले आहेत. 80 रुपयाचं फळ आहे ते, म्हणजे विचार करा. ही शेवटचं आपलं एक फळ आहे आणि ते फळ खाल्ल्याच्या नंतर आम्ही ही पण अमर होणार आहे, मी पण अमर होणार आहे. कारण का माहितीये का की या फळाचं आता नावच आहे अमर फळ. पहिल्यांदाच मी जेव्हा बघितलं ना त्या फळवाल्यांकडे तेव्हा मला वाटलं की मोसंबी की काय, मोसंबी सारखं दिसतं. नाही बघा, मोसंबी सारखं दिसतं पण थोडंसं वेगळं आहे. बघा खूप रेअर असतं. आता आपल्याकडे मिळायला लागलंय, पण पहिल्या म्हणजे काही वर्षांपूर्वी तर आपल्याकडे कुठे बघायला मिळायचं नाही असं ते म्हटले मला. म्हटलं बघूया ट्राय करून की याची चव कशी असते. अमर नाही होऊ शकत कारण अमर आमच्या आत्याच्या मुलग्याचं नाव आहे. त्यामुळे बघूया ट्राय करूया. ह्याचा पण काय असा बेसिक असा स्मेल काही नाहीये. हे बघा सफरचंद सारखं दिसतं बाहेरून पण आतमध्ये अजिबात मोसंबी सारखं दिसतं आतून पण अजिबात मोसंबी सारखं नाहीये.
चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का? किवी सारखा. Juicy एकदम. किवी सारखा आणि एकदम मस्त आतमध्ये ज्यूस आहे एकदम. ज्युसी फ्लेवर आहे एकदम. एक नंबर आहे ना. मस्त आहे. मला आवडलं हे. कसं असं म्हणजे काय मध्ये जसं ना क्रंची काहीतरी असं क्रंची सारखं काहीतरी लागतं त्याच्यामध्ये. हा, याची प्राइस सांग काय असेल ती? 50 वगैरे. एक्झॅक्टली 50 नाही 40 आहे याची किंमत. 40 रुपयाला हे मिळालं. 80 रुपयाला पाव किलो सांगितलं होतं त्या काकांनी आणि पाव किलो मध्ये 2च येतात. तर मग हे आहे 40 रुपयाचा. तर याला रेटिंग द्यायची म्हटलं ना तर मला माझी याच्याकडून रेटिंग असेल 8.5. तर मित्रांनो सगळी फळं खाऊन झालेली आहेत. त्यातली मला 2च फळं सगळ्यात चांगली वाटली. म्हणजे 2 नाही 3 फळं मला चांगली वाटली खावीशी. ती म्हणजे हे एक सगळ्यात चांगलं वाटलं हापूस, केरळचा हापूस. हा एक अमरफळ आणि थर्ड म्हणजे हे आलू बुखारा. हे 3 फळं आहेत ना ती डेफिनेटली तुम्ही पण ट्राय करू शकता. तर तुम्ही खाल्ली असाल किंवा खाणार असाल तर खाऊन झाल्याच्या नंतर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की ही तुम्हाला कशी वाटली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आपला जरा वेगळा व्हिडिओ आहे. रोज आपण फूडचे करतो तसा नाहीये, थोडासा वेगळा आहे. तो पण तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जे सगळे फळं आहेत ना ते आमच्या इकडे महाग आहेत की स्वस्त आहेत ती तुम्हाला काय वाटली ते देखील मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला भरपूर खर्च झालेला आहे. खूप खर्च झालेला आहे. तर या व्हिडिओला त्यासाठी नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.